पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामार्फत खासदार क्रीडा महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। देशभरामध्ये फिट इंडियाच्या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव 2025 या भव्य उपक्रमात पुणे शहरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। शहरभरात तब्बल 37 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा रंगत असून या महोत्सवात 45,000 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झालेत। हिलग्रीन स्कूल परिसरातील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी येथे स्क्वॉश स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या हस्ते झालं असून कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजेंद्र भिंताडे शासन नियुक्त नगरसेवक पुणे मनपा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले। या प्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की पुण्याची ओळख शिक्षण आणि संस्कृतीबरोबरच एक समृद्ध क्रीडा संस्कृतीची आहे। पुण्यानं आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशाला दिलेत। या क्रीडा महोत्सवामागचा उद्देश म्हणजे नवोदित खेळाडूंना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते भविष्य काळामध्ये पुणे आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील। या स्पर्धांमुळे तरुण पिढीमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढेल। खेळाडूंना मिळालेल्या संधीबद्दल समाधान व्यक्त करत मोहोळ यांनी सांगितलं की हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून फिट इंडिया मिशनच्या भावनेला बळ देणारा एक उत्सव आहे। माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतून देशभरामध्ये फिट इंडियाची जी काही मूवमेंट चालू आहे त्याच्यामध्ये हे जे काही अभियान सुरू आहे त्याच्या अंतर्गत देशभरामध्ये खासदार क्रीडा महोत्सव, त्याला सांसद खेल महोत्सव के नाम से पूर्ण देशामध्ये अशा स्पर्धा सुरू आहेत। पुण्यामध्ये सुद्धा जवळपास 37 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारच्या स्पर्धा सुरू आहेत। आज या ठिकाणी स्क्वॅशची जी काही स्पर्धा आहे त्याचं आयोजन आमचे सगळे या ठिकाणचे आमचे नेते योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणची आमची भारतीय जनता पार्टीची सगळी टीम असेल आणि त्यानंतर आमचे या संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज इथं आयोजन केले। या स्पर्धेमध्ये एकूण महोत्सवामध्ये आपण जर पाहिलं तर 16 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे। त्याच्यामध्ये एकूण जवळपास 45,000 पेक्षा अधिक संख्येनं खेळाडू सहभागी होत आहेत। तर शेवटी पुण्याचं वेगवेगळ्या अर्थानं देशभरामध्ये जे नाव आहे त्याच्यामध्ये क्रीडा संस्कृतीसुद्धा पुण्याची मोठी आहे। या पुण्यानं आत्तापर्यंत राज्याला, देशाला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू दिले आणि या आयोजनाच्या मागे तोही उद्देश आहे की भविष्यामध्ये अशाच प्रकारचे खेळाडू कुठल्याही स्पोर्ट्समधनं, कुठल्याही खेळातनं या शहराचं नाव मोठं करणारे निर्माण व्हावेत, त्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे। त्यामुळे आम्हाला मनापासून समाधान वाटतं की जवळपास 45,000 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झालेत आणि एक चांगली संधी, एक अपॉर्च्युनिटी मला असं वाटतं की या नवीन आमच्या खेळाडूंना उपलब्ध करून देताना समाधान वाटतं। कणखर नेतृत्व असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून देशभर खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशातील तरुण खेळाडूंना संधी मिळावी, सर्वसामान्य खेळाडूंना व्यासपीठ मिळावं, क्रीडांगण मिळावं, या भूमिकेतनं खासदार क्रीडा महोत्सवाचं संकल्पना या देशाचे पंतप्रधान महोदयांच्या माध्यमातून सुरू झाली आणि तीच संकल्पना आपल्या शहराचे लोकप्रिय खासदार आणि या देशाचे राज्यमंत्री, माझे मित्र आणि सर्वांचे नेते सन्माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून या शहरामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाच्या, जल्लोषाच्या वातावरणामध्ये हा खासदार क्रीडा महोत्सव सुरू होतो आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून 37 खेळांना प्राधान्य देऊन त्या खेळामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना अशा पद्धतीचं ग्राउंड, क्रीडांगण या माध्यमातून मिळणार आहे। म्हणून या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून या शहरानं पहिल्यांदा पाहिलं की या शहराच्या वेगळ्या ठिकाणी, शहराच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये जे खेळ खेळले जातात त्या खेळांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना ही संधी मिळते आहे। आणि म्हणून एक सामान्य पुणेकरांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचे नेते खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे आभार मानतो की अशा पद्धतीचा खासदार महोत्सव त्यांनी आयोजित केला आणि त्याचं आज यजमानपद आमच्या उंडरी परिसरामध्ये सुद्धा त्यांनी दिलं। त्याबद्दल पुन्हा त्यांचा आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो। नरेंद्र मोदी महोदयांनी जो मानस व्यक्त केला आहे की देशातले खेळाडू पुढे आले पाहिजेत, देशातले खेळाडू या जगामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलं पाहिजे, ते नावलौकिक मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागेल ती मेहनत या खेळाडूंनी करावी आणि त्यांनी जो मानस व्यक्त केला आहे तो मानस पूर्ण व्हावा अशी सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो। मुरलीधर अण्णा मोहोळांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीची संधी या भागातल्या खेळाडूंना निर्माण करून दिली, त्याबद्दल सुद्धा त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। आज या उंडरी भिंताडे नगर परिसरामध्ये खासदार क्रीडा महोत्सव
पुणे 2025 ज्या पद्धतीचा संपन्न झाला, त्या माध्यमातून देशाचे हवाई मंत्री आमचे मार्गदर्शक मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक विधानसभेचे आमदार योगेशजी टिळेकर, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी क्वॅश हे स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्याचप्रमाणे आमच्या उंडरी परिसरामध्ये ज्या कात्रजला जाणारा रोड योगेश अण्णाच्या माध्यमातून पूल आणि भिंताडेनगर या नावाचं नावफलक या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खरंच वास्तविक पाहता अण्णांनी जो कार्यक्रम हा राबवला आहे पूर्ण पुणे शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारचा आहे. त्या माध्यमातून सर्व लोक एकत्र, सर्व धर्माचे, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी तो सर्व गेम्स असतील त्या सर्व संपन्न होऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि जी आम्हाला या ठिकाणी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार करून या ठिकाणी सर्व आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केलेला आहे. तसेच आमच्या भागातील ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही योगेशांना असतील, मुरल्यांना असतील त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनीसुद्धा आम्हाला या परिसरामध्ये पाणी असेल, रोडचा ड्रेनेजचा विषय असेल ते मार्गी लावण्याचा त्यांनी 100% प्रयत्न करतील अशी आम्हाला असं वाटते. त्यांनी अशी आम्हाला ग्वाही दिली. या ठिकाणी ते आलेत, त्याबद्दल आमच्या या सर्व परिसरातील 41 प्रभाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळासाठी ते ह्या स्पर्धा चालू ठेवतील असं मला वाटते.